गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा. अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण. श्री महादेव दूध संस्थेची याचिका फेटाळली. नमस्कार, SP न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. गोकुळ निवडणुकीबाबत नवीन घडामोड पाहूया. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या निर्णयामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे, असं स्पष्टीकरण दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. दरम्यान श्री महादेव सहकारी दूध संस्थेच्या वतीनं उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. या पत्रकात श्री मुश्रीफ यांनी पुढे म्हटलं आहे की अंतरिम अवसायनातील 1108 दूध संस्थांपैकी काही दूध संस्थांच्या सुनावण्या पूर्ण होऊन त्यांचे निकालही दिलेले आहेत. अंतरिम अवसायनातील उर्वरित दूध संस्थांच्या सुनावणीची प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या शपथपत्राच्या अनुषंगाने 70 ते 75 दिवसात पूर्ण करून तात्काळ निवडणूक कार्यक्रम घेण्याचे आदेश दिले आहेत. या पत्रकात श्री मुश्रीफ यांनी पुढे म्हटलं आहे की गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या 1108 संस्थांनी दूध संघाची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी म्हणून याचिका दाखल केली होती. आज त्याची सुनावणी होऊन उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. या आदेशात पुढे म्हटलं आहे की या 1108 दूध संस्थांचा मतदानाचा हक्क डावलू नये म्हणून नैसर्गिक न्याय तत्वानुसार त्यांना संधी देण्यात यावी. त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर कायद्यातील तरतुदीनुसार निवडणूक कार्यक्रम चालू करण्यात यावा. नवीन अपडेटसाठी पाहत रहा SP न्यूज. धन्यवाद.